पालघर जिल्ह्यात नोकरीच्या आमिषाने शेकडो तरुणींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। वसई विरार महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आरोपी कल्पेश जाधव याने डहाणू, तलासरी, विक्रमगड आणि जवार भागातील युवकांना लक्ष्य केले। प्रत्येकाकडून 18 ते 20 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून उकळत मोठी रक्कम गोळा करण्यात आली। विशेष म्हणजे शेकडो आदिवासी तरुणींना नोकरीचे स्वप्न दाखवत ही फसवणूक करण्यात आली आणि पैसे घेतल्यानंतर आरोपी फरार झाला। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितांनी एकत्र येत निर्भीड पत्रकार संघाकडे धाव घेतली। त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देण्यात आली। या तक्रारीची दखल घेत डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक के गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। दरम्यान आरोपीचा शोध सुरू असून फसवणूक झालेल्या इतरांनीही पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येते। अजित हडळ, राहणार जांबूगाव हिवडला। आम्ही डहाणू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे कल्पेश जाधव यांची। ह्याच्याकडून जे त्यांनी पैसे घेतलेत हा रिटर्न करत नाही, त्याच्यामुळे हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला। किती तारखेपासून त्यांना पैसे दिले होते? किती दिवस झाले, किती महिने झाले? आता वर्ष होणार, म्हणजे गेल्या जून महिन्यापासून ते आता हा जून महिना, आता एप्रिल महिना चालू, तेव्हापासून हे 11 महिने झाले पूर्ण। आणि कशा कामासाठी पैसे दिले ते महानगरपालिकेमध्ये गाडी लावण्यासाठी पैसे दिलेले। तेव्हापासून तो फोन उचलत पण आहे, त्याचा रिप्लाय मेसेजचा पण आहे देत काही नाही। आणि किती पैसे दिले त्यांना? मी सर्व 20 मुलं आहेत, त्यांनी सर्वांनी 18 कोणी 26,000 रुपये असे दिले। एकूण किती पैसे झाले रुपये? एकूण अंदाजे बघायला गेलं 4-4.5 लाख रुपये रक्कम असेल सर्व पोरांची। आता तुम्ही काय सांगू शकता? आता तुमचं मागणी काय? आता आमची मागणी एवढीच आहे की त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा, त्याला पकडावे आणि जेवढी आमची मेहनतीची जी रक्कम आहे ती आम्हाला परत करावी, त्यांनी त्याला योग्य ती शिक्षा द्यावी, हीच आहे आमचं मागणी। जेणेकरून तो परत असं काम करणार नाही, जेणेकरून तो परत नेक्स्ट टाइम दुसऱ्या पोरांना अशी फसवणूक करणार नाही। आमची गेली आहे पण आता दुसऱ्यांची पण तो असा फसवणूक करणार नाही। सगळी पोरं आदिवासीच आहेत का? हो, सर्व पोरं आदिवासी। एक नोकरीच्या आमिषाने त्यांनी पैसे घेतले? नोकरीच्या आमिषाने सर्वांकडून पैसे मागितले आणि काही कालांतराने त्याने फोन पण बंद केला, मेसेजचा रिप्लाय पण यायचा बंद होऊन गेला, म्हणून हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला। सर्व सुशिक्षित आहेत पोरं पालघर जिल्ह्यामध्ये, ज्यांच्याकडून कल्पेश जाधव यांनी पैसे घेतले असेल त्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी मिळून ज्यांचे पैसे असतील त्यांनी पोलीस चौकीमध्ये जाऊन कंप्लेंट करा, असं म्हणजे आम्हाला सपोर्ट करा। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।